Namaskar Sarvana. Very good evening. That we are going to start the new session, right? It's a new emerging day. It's an enthusiastic day that what we have. Fine. Yes. एक दोन मिनिटांमध्ये सगळं रिकॉल करून घ्या. सगळ्या गोष्टी बघतोय. सगळ्या गोष्टी बघून घ्या. परत रिकनेक्ट होऊया आपण. फाईन प्लीज. चलो, shall I start from my side? येस प्रज्ञा मॅम, पहिले काही प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तनुश्री मॅडम थोडं रेग्युलर येत चला, अब्सेंट राहू नका. ओके, राईट, फाईन. चला प्रज्ञा मॅम, मला सांगा वॉन्टचा उपयोग कशासाठी होतो? वॉन्ट. वॉन्ट म्हणजे पाहिजे. अगदी बरोबर आहे मॅडम. अजून वॉन्टचे दोन उपयोग होतात. काय काय होतात सांगा बरं. मनातील इच्छासाठी आणि बनण्यासाठी. आणि बनण्यासाठी वापरतो. चालेल चालेल. हा, राईट. पुढचा प्रश्न आहे प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठीच. लाईकचा उपयोग सांगा. लाईक म्हणजे आवडणे. राईट. ॲमिझारचा उपयोग सांगा. ॲमिझार का? एखादी वस्तू, जागा, अजून रिलेशन, पोस्ट. अगदी बरोबर. रिलेशन, प्लेस, पोस्ट, थिंग्स आणि क्वालिटीसाठी वापरतो आपण. ओके, डन. तनुश्री पुढचा प्रश्न तुझ्यासाठी बाळा. हॅव आणि हॅजचा उपयोग कशासाठी होतो सांग. अनम्यूट कर. हॅव म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू असली की. राईट, अगदी बरोबर आहे. ज्याला आपण काय म्हणतो ओनरशिप सांगण्यासाठी. कशासाठी? ओनरशिप, टू एक्सप्रेस अबाउट द ओनरशिप. मालकी अधिकार दाखवण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा उपयोग करत असतो. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी जे तनुश्री. धिस इज आणि दीज आरचा उपयोग कशासाठी होतो? दिस इज आणि दिस इज म्हणजे माझ्याकडे तिथे एखादी गोष्ट आहे. राईट, अगदी बरोबर आहे. आपण हाताजवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी धिस इज आणि दीज आर ना. त्याच्यामध्ये आपण वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं वगैरे सगळं दाखवतो. ओके, राईट. आता मला सांग ताई, देअर इज आणि देअर आर कशासाठी वापरायचं सांग बरं तनुश्री. तिथे आहेत, तिथे अनेक वस्तू आहेत यासाठी देअर आर. तिथे एक देअर इज माय. देअर इज वापरलं जातं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला शिकवलेल्या डब्ल्यूएच क्वेश्चन पैकी काही वाक्य 2-2, 3-3 वाक्य तुम्हाला विचारणार आहे. ओके, राईट. पहिले प्रज्ञा मॅडमला आपण विचारूया काही डब्ल्यूएच क्वेश्चन. जे झालेले आहेत मी तेवढेच विचारतोय. सांगा, तिथं किती गाड्या आहेत असं जर प्रश्न विचारायचा असेल तर कसं विचारणार आपण इंग्लिश मध्ये? तिथे किती गाड्या आहेत? तिथे किती गाड्या आहेत?
किती सांग बरं देअर काय इज आहे उत्तर. हाऊ नाही कार्स आर देअर. हाऊ नाही, हाऊ मेनी कार्स आर देअर. हाऊ कार नसतं बेटा, हाऊ मेनी कार्स आर देअर. ओके, लक्षात ठेवा, किती म्हटलं की हाऊ मेनी आणि हाऊ मचचा वापर करायचा असतो. हाऊ हाऊ मेनी. ओके ओके, ओके. राईट. चला सांगा आता, पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठी आहे. हा हा. तुम्हाला काय आवडतं? व्हॉट तुम्हाला काय आवडतं? व्हॉट व्हॉट यू लाईक? व्हॉट डू यू लाईक? व्हॉट डू यू लाईक? कारण यू ला काय लावतो आपण, डू चा वापर करत असतो. व्हॉट डू यू लाईक? व्हॉट डू यू लाईक? पुढचा प्रश्न प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठीच आहे. तुमच्याकडे काय आहे? काय आहे तुमच्याकडे? व्हॉट यू नाही, तुमच्याकडे तुमच्याकडे. तुमच्याकडे काय आहे? नाही नाही लक्षात येत सर. हा, सांगा बरं तनुश्री मॅडम, तुमच्याकडे काय आहे? व्हॉट डू यू हॅव? व्हॉट डू यू हॅव? बर प्रज्ञा मॅडम, पुढचं वाक्य तुमच्यासाठी. आहे. तुम्हाला कोणती कार आवडते? व्हॉट यू लाईक? व्हॉट डू यू लाईक कार? कोणती कार? कोणती कार म्हणजे काय? कोणती? विच? हा, सांगा मग आता. विच इज नाही. तुम्हाला कोणती कार आवडते? आवडणे विच म्हणजे लाईक? नाही नाही नाही, सांग बरं तनुश्री, काय ते बेटा? विच इज युअर फेवरेट कार? हा, विच इज युअर फेवरेट कार किंवा विच कार डू यू लाईक विच इज युअर फेवरेट कार? किंवा विच कार डू यू लाईक असं पण वापरलं जाऊ शकतं. लिहून घ्या प्रज्ञाताई. विच कार डू यू लाईक, दोन्ही वाक्य लिहून घ्या. विच कार डू यू लाईक अँड विच इज युअर फेवरेट कार. विच कार डू यू लाईक अँड काय सर? हा, विच कार डू यू लाईक किंवा विच इज युअर फेवरेट कार. आलं का लक्षात? हो. चला पुढचं वाक्य परत तुमच्यासाठीच विचारणार आहे प्रज्ञा मॅडम मी. हा. अं, तिथे किती विद्यार्थी आहेत? तिथे किती विद्यार्थी आहेत? हाऊ मेनी डिअर? हाऊ मेनी डिअर स्टुडंट्स हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? आर देअर? हाऊ हाऊ मेनी मेनी स्टुडंट्स आर स्टुडंट्स देअर? आर देअर? आलं का? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, तिथं किती विद्यार्थी आहेत? ओके. हा. आता मी तुम्हाला काही एक्सरसाइज WH क्वेश्चनच्या पाठवतोय. त्या एक्सरसाइज प्रॉपर पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ओके. ओके.
लगेच पाठवून देतो म्हणजे काय होतं, परत परत विसरायचं काम नाही राहणार. ओके. हम्म. हे बघा, तुम्हाला एक एक्सरसाइज पाठवली. ही एक्सरसाइज आली होती की तुम्हाला चेक करून घ्या. नसेल आली तर आज ही सोडवायची आहे तुम्हाला दोघींना पण. आली आली होती डब्ल्यूएच क्वेश्चनची एक्सरसाइज आली होती, राईट. नाही, दुसरी पहिले नव्हती आली. नव्हती आली ना? नाही. आता आली सर. हा, आता आली आहे ना, ठीक आहे. मग उद्या ही सोडवायची. ही सोडवून झाली की पाठवायची ग्रुपवरती. मॅडम तुम्हाला फोन करतात मग. हा, ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, पहिले इंग्लिश टू मराठी सोडवायचं आणि मग मराठी टू इंग्लिश सोडवायचं. आलं लक्षात? इंग्लिश टू मराठी सोडवायचं आणि मग मराठी टू इंग्लिश सोडवायचं. ओके. चला, आज आता आपण 3 नवीन WH वर्ड शिकणार आहोत. अजून 3 किंवा 2 नवीन वर्ड शिकूया आणि मग इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल या विषयावरती पण आपण बोलून घेणार आहे ना प्रज्ञा मॅडम? हा सर, ओके. राईट. इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल हा विषय पण आपण त्यामध्ये घेणार आहोत.